विमानसेवा प्राधिकरणाकडून मान्यता मिळाल्यानंतर तात्काळ प्रवासी विमानसेवा सुरू करू अशी काही भाजपच्या नेत्यांनी ग्वाही दिली होती। 2 वर्ष उलटून गेली पण सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू झाली नाही। सर्वसामान्य सोलापूरकरांना विमानसेवेचं गाजर दाखवून भाजपने सत्ता हस्तगत केली पण विमानसेवा अद्याप सुरू झालेली नाही असं म्हणत शहर काँग्रेसच्या वतीने होडगी रोडवरील विमानतळ येथे आंदोलन करण्यात आले। लबाड लांडगं ढोंग करतंय, विमानसेवा सुरू झाल्याचं सोंग करतंय असं म्हणत प्रतिकात्मक लांडग्याचा देखावा सादर करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्ताधारी भाजप नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। सांग बोलत विमानसेवा सुरू होईल का? सांग बोलत विमानसेवा सुरू होईल का? सांग बोलत विमानसेवा सुरू होईल का? सुरू करा, सुरू करा, विमानसेवा सुरू करा, सुरू करा, सुरू करा, विमानसेवा युती सरकार होश में सोलापूर विमानतळावरून आम्ही विमानसेवा सुरू करू असं आश्वासन भाजपच्या नेत्यांनी लोकसभा विधानसभा निवडणुकीत दिलं होतं। विमान प्राधिकरणाची मान्यता येऊन देखील सोलापूर विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक अद्यापही सुरू होत नाही। भाजपचे नेते सोलापूरकरांच्या भावनेशी खेळत आहेत असं म्हणत काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधताना ते म्हणाले, आणखी असे किती आंदोलन आम्हाला करावं लागतील माहीत नाही। आजपर्यंत तारीख पे तारीख हे फक्त कोर्टाची ऐकली होती, पण हे भारतीय जनता पार्टी व त्यांचे नेते मोदी साहेब यांनी अनेक तारखा दिल्या आणि सोलापूर शहरातल्या लोकांच्या भावनेसाठी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे। एवढंच नाही तर विमान सेवा चालू होणार आहे, तिकीट बुकिंग करण्याचं काम गोवा, मुंबई, बेंगलोर अनेक माध्यमातून पेपरच्या इथली सेवा सुरू झालेली आहे आणि आता तिकीट बुकिंग करण्याचा या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे। असं देखील उद्घाटन त्यांचे जे विमानसेवा त्यांच्याकडे मोहोळ साहेब जे पुण्याचे जवळचे आहेत त्या देखील मंत्र्यांनी खोटं बोलावं आणि अनेक वेळा आमच्या सोलापूर शहरातल्या व्यापारी असतील, संघटना असेल, आमचे खासदार प्रणित शिंदे असतील यांनी मागणी केली किंवा सोलापूर शहरामध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये मोदी साहेबांनी पुण्यात उद्घाटन केलं की हे विमानतळ महागच झालं होतं, पण चला ते देखील आपण मान्य करू, पण आमच्या सोलापूर शहरातल्या लोकांच्या भावनेशी किती वेळ तुम्ही खेळणार आहात? आमच्या सोलापूर शहरातल्या लोकांना सेवा देणार आहात का नाही? आणि हे विमानसेवा कधी चालू होणार आहे? त्यामुळे आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे या ठिकाणी आंदोलन होत आहे। पुढील 1 महिन्यात सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू झाली नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन करावे लागेल असा इशारा यावेळी माजी नगरसेवक अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली आज आपण पाहतोय की विमान सेवा सुरू करण्यासाठी हे आंदोलन आज या ठिकाणी करण्यात आलं आहे। आपण पाहतोय की गेले 2-2.5 वर्ष झालं की सरकार, भाजपाचं सरकार केंद्रातलं असू द्या, राज्यातलं असू द्या, हे वारंवार सोलापूरकरांच्या भावनेशी खेळण्याचं काम करत आहे आणि आज हे आंदोलन करण्याची वेळ का आली? कारण की 26 मेला कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही विमानसेवा सुरू करू असं आश्वासन या ठिकाणी दिलं होतं। आपण पाहतोय की हे सरकार फक्त तारीख पे तारीख देण्याचं काम करत आहे। DGCAचा परवाना येऊन 8 महिने झालं तरीसुद्धा हे सरकार आपल्या या ठिकाणी विमानसेवा सुरू करत नाही, परंतु अमरावतीमध्ये मात्र DGCAचा परवाना 33 आल्यानंतर 33 दिवसामध्ये 33व्या दिवशी त्यांनी विमानसेवा सुरू केली, पण सोलापूरकरांना मात्र या ठिकाणी वाटाण्याची अक्षता देण्याचं काम हे सरकार करत आहे। मी सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना इशारा देतो, येत्या 1 महिन्यामध्ये जर त्यांनी या विमानसेवेबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर निश्चितपणानं कुठल्याही VIPचं विमान या ठिकाणी आम्ही काँग्रेस पार्टी उडू देणार नाही, एवढं लक्षात ठेवावं।